जसं मुंबईमध्ये वातावरण आहे, मुंबईमध्ये कार्यकर्ते येत आहेत, पण संपूर्ण राज्यभरातून येत आहेत. पुण्यात नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात. सध्या आपल्या सोबत बालाजी पोद्दार पुण्यातून जोडले गेलेले आहेत. बालाजी, तुमच्या मागे अनेक चेहऱ्यावर प्रचंड उत्सुकता असलेले कार्यकर्ते आम्हाला दिसत आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया थेट तुम्ही जाणून घ्या. काय नेमकं मेळाव्याविषयी त्यांना वाटतंय? नक्की महाराष्ट्रासाठी आशादायक चित्र जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधूसाठी आहे आणि या ठिकाणाहून कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा तयारी झाली आहे की आता दोघे जण जे आहेत ते एकत्र पुढे जाणार आहेत का. आपल्यासोबत शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत, त्याचबरोबर मनसेचे नेते आहेत बाबू वागसकर. काय नेमकं आज दोघे पण एकत्र निघालेत, काय अपेक्षा आहे? मुळामध्ये महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेसाठी दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र आलेले आहेत. त्याच्यासारखा आनंद कुठलाच नाही आणि आज महाराष्ट्र खऱ्या अर्थानं मराठी माणसासाठी आज रस्त्यावरती उतरलेला आहे, त्याची ही प्रचिती आहे. ठाकरे बंधू एकत्र आलेत, फक्त मराठी विषयावर यावं का भविष्यात आणखी सगळे निवडणुका एकत्र लढवाव्यात, एकत्र पक्ष व्हावेत, अशी तुमची आज 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 मराठी माणसाचा उत्सव आहे आणि उत्सवात आम्ही सगळे त्या ठिकाणी जातोय. पुढचे जे निर्णय आहेत ते दोन्ही बंधू जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असतील. पक्षांच्या नेत्याच्या बैठका व्हायच्यात, मात्र कार्यकर्त्याची मन जुळलेत असं दिसतंय आज तुम्ही सगळे एकत्र. नाही, आम्ही तसे पहिले शिवसैनिकच आहोत. 2006 आमचा महाराष्ट्र निर्माण सेना पक्ष स्थापन झाला आणि त्यात आदरणीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिकडे काढलं. तसे पूर्वीचे आम्ही शिवसैनिक होतो. आता हे आमची मैत्री, आमची काय कोणाचं हे नाहीये. त्यामुळे भविष्यात जे दोघं बंधू निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्व मनसैनिकांना मान्य असेल. काय साधारण संदेश असेल असं वाटतं? नाही, मुळामध्ये संदेश हा एकच आहे. मराठी माणसाचे जर दोन ठाकरे रस्त्यावरती उतरला तर काय होतंय, हाच एक महाराष्ट्राला खऱ्या अर्थाचा संदेश आहे. आणि विरोधकांना जे मराठीची पायामल्ली करतात त्यांना हा खऱ्या अर्थाने एक मराठी सांगायचा ठोसा आहे त्यांना की आता त्यांनी सुधारावं. यापुढे जर ठाकरे बंधूच्या नादी लागाल, ठाकरे ब्रँड काय आहे तो आज त्यांना समजलेला आहे. अनेक महिला कार्यकर्त्या सुद्धा आहेत. काय भावना आहे आज दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत, तुम्ही सुद्धा जाताय एकत्र? आज 19 वर्षांनंतर हा जो क्षण आलेला आहे, महाराष्ट्रातल्या अनेक नागरिकांच्या मनात वर्षानुवर्ष जी इच्छा होती ती आज पूर्ण होताना दिसतीये. आणि दोघंही ठाकरे बंधूंचं आम्हाला एकत्रित भाषण आणि मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे. महाराष्ट्राला निश्चितच नवी दिशा देणारा आजचा दिवस आहे. काय नेमकं भावना आहे? तुम्ही आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, सगळ्यांना आनंद होतोय. भविष्यात ही युती होईल का, सगळे एकत्र होतील? महाराष्ट्राच्या हितासाठी जे होतंय ते आज उत्तम होतंय आणि जर का यातनं युती होणार असेल ती पण आम्हाला महाराष्ट्राच्या हितासाठी मंजूर आहे. मराठीसाठी जे काय सर्वोत्तम आहे ते यातनं घडो हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. आपण बघतोय हे सगळे पुण्यातले कार्यकर्ते जे आहेत ते आता मुंबईकडे ठाकरेंच्या विजयी मेळाव्याकडे निघत आहेत आणि त्याचेच हे सगळे दृश्य जे आहेत ते पुण्यातल्या या बालेवाडी परिसरामध्ये दिसते. आणि ज्या पद्धतीने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्याच पद्धतीने जे आहे ते मनसे कार्यकर्ते, शिवसैनिक सुद्धा आता एकत्रपणे मुंबईकडे या विजयी मेळाव्याकडे निघत आहेत. आणि खरं बालाजी, या सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या संपूर्ण राज्यभरातून येणाऱ्या प्रतिक्रिया साधारण याच प्रकारच्या आहेत. याच भावना संपूर्ण राज्यभरातल्या मराठी जनांच्या, ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या, मनसेच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. आणि यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत आहेत. राजकीय मुद्द्यावर जर एकत्र आले तर नेमकं काय होऊ शकतं आपण शक्यता समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबई आणि ठाण्यातील मराठी माणूस त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. अगदी उद्धव ठाकरेंचं संघटन, राज ठाकरेंचं वक्तृत्व याचा एकत्रित परिणाम दिसून येईल, त्याचा फायदा होऊ शकतो. अगदी खरं. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदेच्या शिवसेनेला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, कारण अर्थात आयडिओलॉजी ही एक आहे. अगदी ठाकरे जर एकवटले तर उत्तर भारतीय भाजपला साथ देतील, हा सुद्धा मुद्दा आहे. अगदी, कारण मुळात एकत्र येत आहेत ते मराठीच्या मुद्द्यावर. मराठी मतं मिळतील, इतर मतांचा काय हा प्रश्न आहे? जी उद्धव ठाकरेंना मानणारे हिंदी भाषिक मुस्लिम मनसेमुळे दुरावण्याची शक्यता आहे, हा सुद्धा मुद्दा त्यांना निश्चित लक्षात घ्यावा लागेल. अगदी हा महत्वाचा मुद्दा आहे, कारण मुळात मनसेची भूमिका ही प्रखर हिंदुत्ववादी मागच्या काही दिवसांपासून झालेली आहे. विधानसभेवेळी मुंबईत ठाकरेंची ताकद कायम. एकूण 20 आमदारांपैकी 10 आमदार हे मुंबईतून विजयी झालेले आहेत. हे कोणत्या ठाकरेंविषयी बोलतोय आपण? उद्धव ठाकरेंविषयी. आणि याचा फायदा राज ठाकरेंना सुद्धा होऊ शकतो.